सगळ्या गोंयच्या समिस्तांक मायेमोगाचो अवकार आजच्या ह्या सहकार क्षेत्रांतल्यो गोंय सरकार आणि भारत सरकार ज्यो घडामोडी जातात त्या विशीं बातचीत करपा खातीर हांगा हाजीर आशिल्ले तांकां सगळ्यांक उनवणीत परबी आनी आजच्या कार्यक्रमाक हजर आशिल्ले गोंय राज्यांतले जाणकार तातूंत भितर श्री पांडुरंग कुट्टीकर चेअरमॅन गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ताजे नंतर संदीप धारकर जनरल मॅनेजर नाबार्ड, श्रीमती स्मिता काणकोणकर ह्यो रजिस्ट्रारचे अधिकारी, रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज आनी गोंया भितर सहकार चळवळ भारत देशभर आनी गोंया राज्यभर चालू आसा आनी ह्या वर्स जें आसा 2025 ह्या वर्स हें इंटरनॅशनल वर्स सहकारा भितर म्हूण जाहीर केल्ले कडेन आसा. आमचे भारत सरकाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्या बसणुके खाली एक मोठी सभा जाली दिल्ली आनी त्या सभे भितर तांणी ह्या वर्स तें म्हणल्यार 2025 हें इंटरनॅशनल इयर वर्स म्हूण तांणी जाहीर केलें आनी त्या सभे भितर खूब अशे मान्यवर इंटरनॅशनल मान्यवर आसले. सगळ्या भारत देशभरांतल्यान सगळे जे रिप्रेझेंटेटिव्ह आसात सहकारांतले ते दिल्ली भितर हजर आशिल्ले आनी तेन्नाच्यान हो डिक्लेअर केले नंतर भारत सरकारान हे कार्यक्रम हाडलेले आसात. तशेंच भारत सरकारान 6 जुलय 2021 भितर जी सहकार क्षेत्र आसा तातूंत भितर सेंट्रल मिनिस्ट्री नाशिल्ली, युनियन मिनिस्ट्री ती हाडली आनी ताजे एक धडाडीचे जे होम मिनिस्टर आसात अमित शाहजी तांकां हे खातें दिलें आनी तेन्ना पासून ह्या खात्या भितर उदरगत जायत आसा. तातूंत भितर खूब अशें बजेटरी प्रोविजन तांणी केल्ले कडेन आसा आनी ही उदरगत सगळ्या राज्यां भितर लागू केल्ले कडेन आसा. आज आख्खे देशांत 8,37,000 सोसायटी आसात. तातूंत भितर सहकारी बँक आसात, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स आसात, तशेंच पॅक्स आसात, प्रायमरी एग्रीकल्चर क्रेडिट सोसायटीज, कंज्युमर सोसायटीज, कंज्युमर फेडरेशन्स, तशेंच हावजिंग सोसायटीज आनी डेअरी सोसायटीज आनी फिशरीज सोसायटीज, मत्स्य उद्योग हातूंत भितर हे सगळ्यो आयिल्ले कडेन आसात आनी तातूंतल्यान ह्या देशा भितर चालना मेळटा. भारत सरकारान मल्टीपर्पज सोसायटीज म्हूण केल्लें आसा, पूण गोंय राज्यांत फक्त गोंय राज्य एकच अशें राज्य आशिल्लें की त्या राज्यांत ह्यो विविध कार्यकारी म्हळ्यार खंयचोय बिझनेस करपाच्यो अश्यो सोसायटी तयार जाल्ल्यो. तातूंतल्यान खूब अशे सोसायटीन आपलो जो बिझनेस आसा तो डायवर्ट केलो आनी तातूंतल्यान त्यो बरे तरेन आसा. पूण जे सोसायटी कांयच बिझनेस करनासतना फक्त जे स्वस्त धान्याचें दुकान म्हूण चलयतात त्यांची परिस्थिती आज बरी ना. जवळ जवळ 180 डेअरी सोसायटीज आसात. त्यो पण सगळ्या ताळगांवांक म्हणल्यार गांवांनी जे शेतकरी लोक आसात तातूंतल्यान आपलो सगळे दुधाचो आनी शेतीचो वेव्हार करून उदरनिर्वाह करतात. सहकार क्षेत्र हें अशें आसा की प्रत्येक गांवांक जो लास्ट म्हळ्यार सारको मनीस आसा ताका पर्यंत तातूंत आधार मेळचो
ह्या खातीर हें इंडिये भितर सहकार क्षेत्र स्टार्ट जाल्लें आनी तें 1904 स्टार्ट जाल्लें. ताच्या नंतर 1912 भितर तो कायदो जालो आनी ताजे नंतर सुद्दां सहकार क्षेत्र आसा. ताजे नंतर कायद्या भितर सुदारणा जायत गेली. पूण हातूंतल्यान सांगपाचें म्हणल्यार जो तळागाळांतलो मनीस आसा, शेतकरी आसा, तांकां आपलो जो धंदो करपाक एक हातूंत भितर प्रगती मेळटा. आनी गोंय सरकारान ह्या खातीर ह्या शेतकी हाका आनी दुदाच्या हाका मॅक्झिमम खंयचीच गोंया खंयचेडेनूच बाकीचे आमच्या भारत देशा भितर राज्य ना की इतली सबसिडी दिल्ली. हांगा प्रत्येक हाका सबसिडी दिल्ली कडेन आसा. आनी ते हें जें क्षेत्र आसा सहकार क्षेत्र तें मोठ्या प्रमाणान फोफावचें, मोठ्या प्रमाणान जावचें ह्या खातीर ताका चालना बंड दितात. आनी ते चालना दिता आसतना तातूंत भितर मोठो वांटो आसा तो म्हणल्यार आमचें कॉपरेटीव डिपार्टमेंट, सहकार खातें जें आसा गोंय राज्याचें, तांचो मोठो वांटो आसा. तसोच नाबार्ड आसा, नाबार्डाचोय तसोच मोठो वांटो आसा. आनी ह्यो सगल्यो स्किमी ज्यो आसात आनी शेतकाऱ्यां भितर शेतकाऱ्यां खातीर जें कर्ज जाय, बाकी कितें सगळे फॅसिलिटी जाय ते दिवपा खातीर 1963 गोवा राज्य सहकारी बँक जी आसा ती गोंयकारांची बँक आनी तातूंतल्यान हें सगळी लोकां पर्यंत पावता. अशे तरेन आज ह्या गोंय राज्याचें सहकार क्षेत्र फोफावत गेलेलें आसा. गोंय राज्यांत सगळे मेळोन 5323 सोसायटी आज पर्यंत रजिस्टर जाल्ले कडेन आसा. तशेंच नव्यो मल्टीपर्पज सोसायटी ह्यो काडपाचे, पण तातूंत भितर मल्टीपर्पज सोसायटी भितर पॅक्स आयल्यो, ताजे नंतर डेरी सोसायटीज आनी फिशरीज सोसायटी हे काडपा खातीर सुद्दां आमचे जे सहकार खात्याचे अधिकारी आसात ते वावरतात. आनी अश्यो करून थोड्यो सोसायटी फॉर्म जाल्ले कडेन आसा गोंयांत. कित्याक भारत सरकारान ह्या येत्या फुडलीं 4 वर्सां उरल्यात त्या 4 वर्सां मदें 2 लाख सोसायटी तयार जावपा जाय हें थारायल्ले कडेन आसा. हातूंत पयली गोश्ट म्हणल्यार सहकारांतल्यान समृद्धी हें ब्रीदवाक्य जें आसा भारत सरकाराचें की ह्या सहकारांतल्यान समृद्धी हाडपाची. आज ती समृद्धी हाडपा खातीर हे सगळे तरेच्यो चालना आनी सगळे तरेच्यो स्किमी लागू जाल्ले कडेन आसात. आज टॅक्स ज्यो आसात गोंय राज्यांत हांगा आमी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी म्हणटात. बाकी कडेन इंडियेक ताका प्रायमरी एग्रीकल्चर क्रेडीट कॉपरेटीव सोसायटी म्हणटात. तांचें पण पूर्णपणे कंप्युटरायजेशन करपाचें आनी तांकां डिजिटलायजेशन दिवपाचें. ज्यो सर्विसीस गांवांनी पावच्यो, लोकां पर्यंत पावच्यो म्हणून ह्या पॅक्सा मार्फत कंप्युटरायजेशन चालू आसा. कंप्युटरायजेशन ह्यो पॅक्स ज्यो आसा गोंयच्यो विविध कार्यकारी सोसायटी त्यो जे कर्ज आसा ते कर्ज आमच्या गोंय राज्या बँके कडच्यान घेतात आनी ते आपूण वितरण करतात. ताजेर वितरण करता आसतना सुद्दां जे शेतकरी आसात तांकां आतां 4 लाख पर्यंत मेळटात. आनी किसान क्रेडीट कार्ड पण ह्या बँकेन दिल्ली कडेन आसा तांकां. आजच्या ज्या कार्यक्रमाक आमी सगळ्या समिस्तांचो परत एकदां येवकार दितात. हांव पयलो प्रश्न विचारतां ती स्मिता मॅडम जी रजिस्ट्रार कॉपरेटीव डिपार्टमेंटाची रिप्रेझेंटेटीव. म्हाका सांगात की सहकार क्षेत्राच्या मांडावळ्यानुसार शेतकी आनी शेती शिवाय जे लोक आसात त्यांचें जिवनमान जें आसा तें कशें उंच हाडपाचें ही तजवीज तुमी केल्ले कडेन आसा. आमच्या गोवा राज्य सरकाराच्या मार्फत आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन हेंच्यांनी जे आमकां सद्या टार्गेट्स दिल्ले आसा तेजे प्रमाणे आमी आतां पयले सुरवातेक आमी जे यूथ्स आसा पळय
थंय आमी सद्या फोकस केल्लो आसा आनी तेका लागून आमी आतां कॉलेजीस आसा किंवा हायर सेकंडरीज आसा तेंचे कडेन आमी फोकस करून तेंचे थ्रू कोऑपरेटीव सॅक्टरान कसो उदरगत जातली जे करून तांकां आमी आतां एक डिप्लोमा कोर्सीस स्टार्ट करपाचे किंवा सर्टिफिकेट कोर्सीस स्टार्ट करपाचे ते आमी एक स्टेप घेतलेले आसा सुरवात करपाक. दुसरी गजाल म्हणजे सेल्फ हेल्प ग्रूप. जे सेल्फ हेल्प ग्रूप म्हणजे फक्त ते एक बायलां पुरती मर्यादीत उरताले. सो तांकां आमी आतां एज अ मल्टीपर्पज प्रायमरी एग्रीकल्चर सोसायटी म्हणून रजिस्टर करून ते हितून बायलां जी आसा जी तांकां फुडें हाडपाक सोदता आनी तेंचे मार्फत जे फक्त एक खाणावळी पुरतेच बाबा घरातलें काम करून खाणावळी करपाक इतले पुरतेच जे मर्यादीत आशिल्ले तांकां आमी आतां फुडें तेंचे आतां एक हँडीक्राफ्ट्स आसा तेंचे शिवणकाम करता किंवा तेंचे म्हणजे बाकीच्यो आनी एक्टिविटीज आसात त्यो इंट्रोड्यूस करून आमी तांकां तुमी फुडें वचात हें आमी तांकां सद्या एक वाटचाल करात अशें म्हणून तांकां आमी कळयल्लें आसा. दुसरें म्हणल्यार आज भारत सरकारान की सगळे जे राज्य आसात भारतांत तांकां 2 लाख मल्टीपर्पज सोसायटी करपाचे उद्देश दिल्ले कडेन आसा आनी गोंयांकय तें चालू आसा अशें म्हाका कळीत जाता. त्या प्रमाणे तुमी ह्यो मल्टीपर्पज सोसायटीज करपा खातीर कितें अशी हें घेतिल्ले कडेन आसा की त्यो तयार करपा आनी कितली तयार जाल्यात? सद्या पर्यंत आमकां 51 टार्गेट दिल्ले आसा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनांतल्यान. तेतूंतल्यान आमी एमपॅक्स ज्यो आसा 51 29 आमी फॉर्म केल्ले आसा. डेअरी सॅक्टरान वचत जाल्यार डेअरी सॅक्टराच्यो आमकां आमी सद्या 4 केल्ल्यो आसा आनी फिशरीज म्हणत जाल्यार आमी 2 केल्ल्यो आसा. आमचे जे झोनल ऑफिसर्स आसा जे 6 तालुक्यांनी जे झोनल ऑफिसर्स आसा ते सगळे पंचायतीन वचून तेंची पंचायत लेवलाची मिटींग घेवन थंयच्यान एक अवेरनेस क्रिएट करपाचो आमी प्रयत्न चालू केल्लो आसा आनी ते हितूंतल्यान आमकां सद्या बरोचसो एक पॉझिटीव अप्रोच येयल्लो आसा जो आमी फुडें आमी अशें दवरला की आमी जे टार्गेट दिले आसा ते आमी फॉर्म करतले अशें पूर्ण करतले अशें. म्हाका दिसता की गोंय राज्या भितर फिशरीज सोसायटी पळय आसात त्यो कमी आसात. ज्या गोंयची कोस्टल लायन व्हडली आसा आनी फिशरमॅन पण आसा ट्रेडिशनल सुद्दां पण गोंय राज्याक तळपण धरून ते पेडणे पर्यंत खूब अशे जाग्यांनी ह्यो फिशरीज सोसायटी तयार करपाक जातात. ताजें कितें आयडेंटिफाय केल्ले कडेन आसा तुमी? आयडेंटिफाय म्हणजे आमी आतां आमचे फिशरीज डिपार्टमेंट आसा तेंचे कडेन आमी हें केलें. तेंचे कडेन शेतकरी आसा फार्म फिशरीज जे करतात ते सो तेंचे कडल्यान आमी डेटा घेतला आनी ते प्रमाणे आमी आतां फुडलो जो आमचो उद्देश आसा तो आमी साध्य करपाचो आमी प्रयत्न करतात. आतां ज्यो आतां मल्टीपर्पज तुमी सांगलें की फॉर्म जाल्यात 27 त्यो जाले नंतर त्यो कशे पद्दतीन तांचे वेव्हार जातलो आनी कशे त्यो मुखार वतले तेजे तुमी कितें येवजण केल्ले कडेन आसा? हय तेजेरूय बी आमी आमचे डिपार्टमेंटान आतां एक हे ज्यो नवीन सोसायटी फॉर्म जाल्या तांकां आमी एक आतां मिटींग घेतली प्लस आमी ट्रेनिंगूय दिवपाचें ठरयलां. आमचे जे स्टाफ आसा तांकां एलोकेट एक सोसायटी एलोकेट करून आमी तांकां ट्रेनिंग करतले ते प्रमाणे. ज्यो सोसायटी आसात आनी ज्यो नवीन जाल्यात त्यांचो जो सगळो कारभार आसा तो कशे रितीन कारभार उंच हाडपाचो आनी तातूंत भितर नितळपण कशें हाडपाचें हाजेर कितें तरी विचार जाल्ले कडेन आसा? कारभार वयर हाडपाचो म्हणजे आतां ज्यो मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनान ज्यो आमकां आतां स्किमी एक स्किमी दिल्ल्यो आसा फायनान्शियल एसिस्टन्स दिवपा लागून प्लस गोवा गव्हर्मेंटा कडल्यानूय तांकां फायनान्शियल एसिस्टन्स दिल्लें आसा. प्लस मेन म्हणजे कितें आसा ज्यो आतां सद्या आमी प्रायमरी एग्रीकल्चर कॉपरेटीव सोसायटीज ज्यो आसा तांकां आमी आतां ई-पॅक्स म्हणजे ऑनलायन सगळे तेंचो बिजनेस करपाक लागून आमी तें आतां सद्या एक पावल आमी मुखार घेतलेलें आसा आनी ते हितून सद्या आमचे हितून सद्या 8-9 सोसायटी ज्यो आसा ज्यो म्हणजे ई-पॅक्साचे हितून गेल्ल्यो आसा आनी तेंच्यांनी मागीर तेंचो बिजनेस म्हणजे कसो तो आतां ऑनलायन हेजे वयल्यान तेंच्यांनी चलोवपाचो आपल्यालो मागीर तो बिजनेस.
त्या शिवाय आनी कितें अशे हे सगळेशे सोसायटी मुखार हाडपा खातीर सुटसुटीत अशें कितें तुमी स्किमी अशें केल्ले कडेन आसात की जातूंतल्यान हें आसात म्हणजे प्रयोग करून मुखार कशें वतले? मुख्य म्हणजे आता आमी ट्रेनिंग घेवपाचें आमी तांकां जे सोसायटीचे हे जे कार्यकारी अधिकारी आसा तांकां आमी ट्रेनिंग दिवपाचें ठरयलां आनी मेन म्हणजे आमी आतां कशें आसा सांगलां तशें आमी डिप्लोमा आनी सर्टिफिकेट कोर्सीस स्टार्ट करपाचे जे एक स्टेप घेतलेले आसा जेणे करून जे ह्या आतां जे युवा भुरगे आसा तांकां ती एक सर्टिफिकेट दिल्ल्या कारणान ते बाबा ते इन्स्टिट्यूशनान वयतले आनी बाबा फुडले आपले कितें व्ह्यूज जे नवीन कितें तेंचे मांडणे आसा ते घालून ते सहकाराचे वतीन चळवळ कशी फुडें दवरपाची हे तेंचे कडेन तेंचे थ्रू म्हणजे आतां डिजिटलायजेशनूय करपाचें आमी हे केल्लें आसा सोसायटीचे. सो एक 2-3 गोश्टी आसा ज्यो आमी केल्ल्यो आसा सद्या. एक डिजिटलायजेशन आसा प्लस ते सांगले तशे कोर्सीस करपाचे आसा प्लस आमी त्रिभुवन सहकारी म्हणून आमकां गुजराताच्यान हे केल्ले आसा तेंच्यांनी आमकां एक फुडाकार दिल्लो आसा आनी तेंच्यांनी सांगलेलें आसा. सो ताका लागून आमी आमचे एक इन्स्टिट्यूशना कडेन उलोवणें चालू आसा जे करून ते ट्रेनींग कोर्सीस तांकां दितले टू द डिपार्टमेंटल स्टाफूय जातले प्लस मागीर जे ऑफिस बेरर्स आसा संस्थेचे तांकांय बी हे करपाक उपयोग करपाक मेळटलो तेजेर. हेजे फुडले पळय प्रश्न आसात ते हांव आमचे GM नाबार्ड श्री संदीप धारकर हांकां विचारपाक पळयतां. गोंया राज्या मध्ये नाबार्ड आहे आणि नाबार्डचा या सहकार क्षेत्रामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आहे? जे सहकारिता क्षेत्र मी हे म्हणेन की आता वन ऑफ द मोस्ट हॅपनिंग सेक्टर आहे. याचं कारण आहे की आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, माननीय केंद्रीय सहकारिता मंत्री श्री अमित शहाजी आणि आपले गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये सहकारिता क्षेत्रामध्ये जे नवोन्मेष होत आहेत आणि जे नवीन नवीन कार्य होत आहेत ते फारच उत्तम याच्यात प्रोग्रेस आहे आणि अजून पण याच्यात स्कोप आहे बरीचशी. नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, ज्याला शॉर्टमध्ये नाबार्ड म्हणतात. सहकारिता हा आमच्या एका हृदयाच्या जवळचा विषय आहे आणि नॉट ओन्ली दॅट आमचा जो मॅन्डेट आहे तो मॅन्डेट ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटसाठी आहे. आणि जे फील्ड लेवलवर आपले क्रेडिट कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चर आहे आपल्या देशात, म्हणजे शॉर्ट टर्म म्हणा, अल्पकालीन किंवा दीर्घकालीन म्हणा, लाँग टर्म, तर तो एंटायर क्रेडिट कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चर ह्याच्या अपेक्षेवर आमची संस्था येते. म्हणून सहकारिता क्षेत्रामध्ये आमचे वेगळे वेगळे इनिशिएटिव्स असतातच. तर पॉलिसी लेवलवर जर आपण धोरण जे करतो त्याच्याबद्दल जर मी बोलू तर आता जे नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी जी नवीन बनवली गेली त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये नाबार्ड एक मेंबर आहे आणि वेगळ्या वेगळ्या लेवलवर आम्ही नाबार्डकडून पॉलिसी ॲडव्होकेसी करतो. पॉलिसीमध्ये कोऑपरेटिव्ह पॉलिसीमध्ये किंवा सहकारिता क्षेत्राच्या विकासासाठी आम्हाला काय काय पॉलिसी डिसिजन्स घेतले पाहिजे त्यांचा फीडबॅक देतो आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला, भारत सरकारला, तसेच राज्य सरकारांना पण, कारण की आमच्या प्रत्येक राज्यात पण ऑफिसेस आहे. मुख्य म्हणजे कोऑपरेटिव्ह सेक्टर, सहकार सेक्टरच्या डेव्हलपमेंटसाठी आमचा एक स्पेशल फंड आमच्याजवळ आहे, त्याला म्हणतात कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड म्हणजे सहकारिता विकास निधी. तर ह्या निधीच्या अंतर्गत नाबार्ड जे आपले राज्य सहकारी बँक आहे राज्यांमध्ये आणि राज्य सहकारी बँक नंतरचे जे टियर्स आहे, जिल्हा सहकारी बँक आहे किंवा जे ग्राउंड लेवलवर प्राथमिक सहकारी संस्था आहेत, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही त्यांना कॅपॅसिटी बिल्डिंग आणि ट्रेनिंगसाठी सपोर्ट करतो. तसंच त्यांचे एक्सपोजर व्हिजिटसाठी सपोर्ट करतो. आणि दुसरा एक आम्ही मदत जी करतो ती पुनर्वित्तच्या माध्यमाने आम्ही राज्य सहकारी बँकेंना आणि त्यांच्यामार्फत बाकीच्या खालच्या टियर्सला पुनर्वित्त देतो. पुनर्वित्ताचा अर्थ आहे की ज्या बँक्स आहे त्यांचे लिक्विडिटी इश्यूज जे असतात तर ते आपल्या कृषकांना व्यवस्थित पद्धतीने आणि वेळेवर ॲग्रिकल्चर क्रेडिट उपलब्ध पुरवण्यासाठी आम्ही
बँकांना मदत करतो. त्याच्याशिवाय आम्ही काही एक स्पेशल कन्सेशनल फंड म्हणून स्पेशल रिफायनान्स स्कीम पण आम्ही काढलेले आहेत. त्याचं उदाहरण मी सांगतो. जसं स्पेशल रिफायनान्स स्कीमचं उदाहरण आहे की एक स्कीम आहे पॅक्स एज MSC, म्हणजे पॅक्स जे आहे त्याला मल्टी सर्व्हिस सेंटर असं स्थापित करायचं आहे. तर त्याच्यासाठी ज्या पण गरजा आहे त्या पॅक्सच्या, ज्याच्यासाठी ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनसाठी लोन पाहिजे, तर ते आम्ही एक कन्सेशनल रेटवर त्याचं पुनर्वित्त करतो. तसंच आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या दुसऱ्या स्कीम्स आहेत. अशा PMFME म्हणून एक स्कीम आहे, प्राईम मिनिस्टर फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो एंटरप्राइजेस आहे, किंवा ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे, किंवा आता एक नवीन सूर्यघर योजना जी आली आहे, प्रधानमंत्री सूर्यघर योजना, त्याच्यामध्ये रूफटॉप सोलर लावण्यासाठी. तर अशा विविध निरनिराळ्या जे सेक्टर्स आहे किंवा स्कीम्स आहे त्यांचा लाभ आपल्या प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीजला मिळवून देण्यासाठी आम्ही कन्सेशनल रिफायनान्स प्रॉडक्ट्स सुरू केलेले आहेत. तुम्ही सांगलें की तुम्ही हातूंत भितर ग्रीन एनर्जी सुद्दां फायनान्स करतात, आनी ग्रीन एनर्जी फायनान्स करपा खातीर गोंय राज्यांत तुमी कितले पर्यंत हेजो लोकां पर्यंत पावयल्ले कडेन आसा हो उद्देश? बघा, ग्रीन एनर्जी प्रमोशनसाठी आम्ही पॉलिसी लेवलवर काम करतो आणि रिफायनान्स लेवलवर काम करतो. आम्ही डायरेक्टली फंडिंग पब्लिकला नाही करत. जी फंडिंग होते किंवा लोन्स जे आहे ते आपल्या इतर बँकां, जेव्हा कमर्शियल बँक्स किंवा आपले स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, त्याच्या माध्यमाने दिले जातात. आणि त्याच्यासाठी आम्ही एक कन्सेशनल फंड हे बनवलेलं आहे, स्पेशल रिफायनान्स स्कीम बनवलेली आहे सोलर रूफटॉपसाठी, की ग्रीन एनर्जीचा प्रोपगेशन व्हावा, आणखीन वाढावी. आणि जी राज्य सरकार आहे, गोवा राज्य सरकार आहे, त्यांनी फारच चांगल्या चांगल्या पॉलिसीज ते आणत आहेत ग्रीन एनर्जीच्या आणखीन वाढवण्यासाठी इकडे. तर आम्ही असे 2-3 सजेशन्स जे आहे आमचे सुझाव राज्य सरकारला दिलेले आहे आणि ते ॲक्टिवली त्याच्यावर काम करत आहेत. उदाहरणार्थ जसं आपल्या राज्यात टुरिझम सेक्टरचा चांगला डेव्हलप असल्यामुळे आम्ही आपल्या ज्या सहकारिता क्षेत्रामध्ये ज्या सोसायटीज आहे, आपल्या विविध कार्यकारी सोसायटीज आहे, ते सोलर पॉवर्ड EV चार्जिंग स्टेशन बनवू शकतात. तर त्याच्यासाठी राज्य सहकारी बँक त्यांना सपोर्ट करून लोनच्या किंवा दुसऱ्या सबसिडी स्कीम्सच्या माध्यमाने त्यांना हे प्रोव्हाइड करू शकते. दुसरं आपलं जसं फिशरीज सेक्टर आहे किंवा आपलं ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आहे किंवा जे पॅरिशेबल कॉमोडिटीज असतात त्यांना प्रिझर्व करण्यासाठी सोलर पॉवर्ड कोल्ड स्टोरेज, जे छोट्या छोट्या लेवलचे, मी मोठ्या कोल्ड स्टोरेजचं नाही म्हणत आहे, जे 5 मेट्रिक टन किंवा 10 मेट्रिक टन कॅपॅसिटीचे सोलर पॉवर्ड कोल्ड स्टोरेज, ते आपण मॉडेल आम्ही करणार आहे आता, पायलट असं आमचं प्लॅनिंग आहे. गोंय राज्यांत जो क्रेडीट फ्लो आसा तो जावं गोवा स्टेट राज्य सहकारी बँक अथवा पॅक्स, तो रेग्युलेट करपा खातीर तुमची किती स्टेप्स घेता तुम्ही? जसं मी आधी पण सांगितलं, नाबार्डचं एक इम्पॉर्टंट फंक्शन असतो क्रेडिट प्लॅनिंग. क्रेडिट प्लॅनिंगचा अर्थ हे असतो की आम्ही जिल्हा स्तरावर जे आपले प्राथमिक क्षेत्र असतात, प्राथमिक क्षेत्र म्हणजे कृषी, MSME, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, आणि इतर जसं एज्युकेशन आहे, रिन्युएबल एनर्जी आहे, सोशल सेक्टर आहे, हाऊसिंग आहे, ह्यांना प्राथमिक क्षेत्र म्हणतात. RBIची एक डेफिनेशन आहे त्याच्याप्रमाणे. तर आम्ही जिल्हा स्तरावर ह्याच्यासाठी एक क्रेडिट प्लॅन तयार करतो प्रत्येक जिल्ह्याचा. त्याच्यात आम्ही हे दर्शवतो की ह्या प्रायोरिटी सेक्टर्समध्ये त्या जिल्ह्यामध्ये किती क्रेडिट फ्लो होऊ शकतो सेक्टरल, आणि त्याच्या बेसिसवरच आमची जी, आणि आम्ही दरवर्षी ते एक पुस्तक काढतो, त्याला पोटेन्शियल लिंक क्रेडिट प्लॅन म्हणतात. सो ॲज अ पार्ट ऑफ आवर क्रेडिट प्लॅनिंग एक्सरसाइज आम्ही ते जिल्हा स्तरावर बनवतो, आणि त्याच्या बेसिसवर जी लीड बँक असते, प्रत्येक जिल्ह्यात एक लीड बँक असते, ती बँकांसाठी टार्गेट डिसाईड करते. तर त्या आमच्या डॉक्युमेंटच्या बेसिसवर तो प्रत्येक जिल्ह्याचा दरवर्षी ॲन्युअल क्रेडिट प्लॅन बनवला जातो. आणि त्या क्रेडिट प्लॅनिंगमध्ये जिल्हा स्तरावर जे माननीय आमदार असतात किंवा खासदार असतात आणि जे जिल्हा अधिकारी असतात त्यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक क्वार्टरमध्ये एक रिव्ह्यू मीटिंग केलेली जाते, आणि ते रिव्ह्यू, क्रेडिट फ्लोचे जे रिव्ह्यू आहे त्या
बैठकमध्ये त्या कमिटीमध्ये होतं. दुसरी गोष्ट आम्ही रिफायनान्स जे पुनर्वित्त म्हणतो ते आम्ही रिफायनान्स आपल्या रुरल कोऑपरेटिव्ह बँक्सला, ज्याच्यामध्ये आपले सहकारी बँक येतात, राज्य सहकारी बँक किंवा जिल्हा सहकारी बँक आपल्या राज्यात नाही आहे, जिल्हा सहकारी बँक, आणि जे रिजनल रुरल बँक आहे, क्षेत्रीय ग्रामीण बँक, त्यांना आम्ही पुरवतो. जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आम्हाला स्पेशल कन्सेशनल लाईन ऑफ क्रेडिट मिळतात, ते आम्ही कन्सेशनल रेटवर या रुरल कोऑपरेटिव्ह बँक्सला प्रोव्हाइड करतो. फुडें वचून तशेंच ह्या सहकार क्षेत्रांत कॅपेसिटी बिल्डींग सपोर्ट हो तुमचो कसो आसता? सहकार क्षेत्र आता एवढे नवीन नवीन कार्य होतात आहे आणि जी आपली मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बऱ्याचशा स्कीम्स काढलेल्या आहे. आता मॅडम सांगत होत्या ज्या नवीन सोसायटीज आपल्याकडे बनत आहेत, 29 काहीतरी बनलेल्या आहेत, आणि आपल्याला एक गरज आहे की जो आपला युवा पिढी आहे ती सहकार क्षेत्रात यावी. आता एक ज्वलंत उदाहरण आपल्या सहकारिता क्षेत्रामध्ये जो सक्सेसफुल मॉडेल सगळ्यांना आपल्याला माहितीच असेल आहे, अमूल किंवा इफ्को. तर तुम्ही सहकार क्षेत्राची शक्ती बघा, म्हणजे आपल्या ह्या नवीन मिनिस्ट्री झाल्यामुळे आणि मिनिस्ट्रीच्या पॉलिसीजमुळे या सहकार क्षेत्राचा दशा आणि दिशा दोन्ही बदलणार आहेत. ह्याच्यासाठी आपल्याला फार आवश्यक आहे की नवीन पिढी या क्षेत्रात यावी आणि त्यांना ॲट्रॅक्ट करण्यासाठी प्रॉपरली त्यांची ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग आपल्याला करायची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी जो नाबार्डचा कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड आहे, त्या कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंडाच्या मार्फत आम्ही वेगवेगळे कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम्स करण्याची दरवर्षी करतो आम्ही, आणि यावर्षी अजून इंटेन्सिव्हली आम्ही करण्याची योजना आहे. त्याच्यामध्ये जे नवीन सोसायटीज बनलेल्या आहे त्यांना कसं बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन त्यांचं बनायचं, कारण की अल्टिमेटली या सोसायटीज आम्ही कशासाठी बनवलेल्या आहे, या सोसायटीज बनवल्यानंतर त्या सोसायटीज आपल्या मेंबर्सला घरपोच सुविधा ज्या पण आहे त्या प्रोव्हाइड करू शके. आणि म्हणूनच त्यांच्या नावामध्ये मल्टिपल आहे, मल्टिपल प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीचा अर्थ हाच आहे की कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये किंवा कोणत्याही ग्राम स्तरावर कोणत्याही त्या कोऑपरेटिव्ह बरोबर जो जोडलेला मेंबर आहे, त्याला सदस्य आहे, त्याला प्रत्येक सुविधा तिकडे मिळायला पाहिजे. तर त्याच्यासाठी या सोसायटीने काय केलं पाहिजे, आपली जी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात ते बिझनेस डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे, विविध क्षेत्रांमध्ये बिझनेस डायव्हर्सिफाय केला पाहिजे. त्यांच्यासाठी त्यांना प्रॉपरली ट्रेनिंगची गरज आहे की कसं त्यांचा बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन त्यांना बनवायला पाहिजे. तर त्याच्यासाठी पण आम्ही गेल्या वर्षी पण इन्स्टिट्यूट ऑफ कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट पुणे आणि गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक बरोबर मिळून गेल्या वर्षी 3 बॅचेस केले होते ट्रेनिंगचे, प्रशिक्षणाचे, आणि ह्या वर्षी पण आम्ही करणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे सोसायटीज आहे त्यांना इतर राज्यांमध्ये किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये काय नवोन्मेष होतं आहे किंवा काय चांगली गोष्ट होते आहे जी आपण इकडे रेप्लिकेट करू शकतो आपल्या राज्यामध्ये, त्याच्यासाठी पण आम्ही त्यांना एक्सपोजर व्हिजिटसाठी पाठवण्याचा प्रावधान आहे. याचं तुम्ही असं काहीतरी प्रोजेक्ट असं कितीतरी प्रोजेक्ट केले कडेन आसा, काही तुम्ही उदाहरण दिवपाक शकतात? प्रोजेक्ट म्हणजे जसं आता आपल्या राज्यामध्ये म्हणताय तुम्ही, गोवा राज्यामध्ये. आता गोवा राज्यामध्ये आम्ही 2-3 जे प्रोजेक्ट जे असे केलेले आहेत, जसं मॅडम पण आधी सांगत होत्या की एक पॅक्स कम्प्युटरायझेशन म्हणून एक फारच महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट जो आपल्याकडे चालला आहे, आणि आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये 58 पॅक्स आपण आयडेंटिफाय केलेले आहेत संगणकीकरणसाठी. त्या कम्प्युटरायझेशनच्या माध्यमाने जे सोसायटीज आहेत त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी येईल, पारदर्शिता येईल त्यांच्या फंक्शनिंगमध्ये, आणि त्यांना दुसऱ्या जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्याबरोबर कम्पीट करू शकतील ते. तर तो एक प्रोजेक्ट आपला इकडे चाललेला आहे. आणि एक दुसरा एक खूपच महत्त्वाचा जो 2 अजून मी म्हणजे शेअर करतो, एक सहकार सारथी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक एंटिटी नाबार्ड तर्फे फॉर्म केलेली आहे. आणि नाबार्ड आणि NCDC आणि रुरल कोऑपरेटिव्ह बँक्स जेवढे पण आपले पूर्ण देशभरात रुरल कोऑपरेटिव्ह बँक्स आहे त्यांच्या वतीने एक अशी ही नवीन संस्था फॉर्म झालेली आहे जिचं नाव आहे सहकार सारथी प्रायव्हेट लिमिटेड. आणि हे एक फारच क्रांतिकारी स्टेप आहे, कारण की ह्या संस्थेच्या थ्रू ह्यांच्यामार्फत जेवढे पण आपले रुरल कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत त्यांना लेटेस्ट डिजिटल टेक्नॉलॉजी
प्रोव्हाइड केली जाईल आणि फारच कमी खर्चावर. तर ते एक महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट जे आम्ही आता सुरू केलेलं आहे. तिसरं म्हणजे एक नाबार्डने अजून एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे ई-KCC म्हणजे इलेक्ट्रॉनिक KCC. आता KCC म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल. KCC म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. तर एक किसान क्रेडिट कार्ड भारत सरकारची एक फ्लॅगशिप स्कीम आहे. त्याच्यामध्ये आपल्या कृषकांना सगळ्यांना शेतकऱ्यांना एक कन्सेशनल रेटवर इंटरेस्ट सबवेंटेड क्रॉप लोन दिला जातो त्या शेती करण्यासाठी, किंवा जे शेती आणि अलाइड ॲक्टिव्हिटीज आहे, डेअरी, फिशरीज यांच्यासाठी पण. तर ते आता जे प्रोसेस आहे त्याला आम्ही डिजिटाईज करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आम्ही हा ई-KCC म्हणून एक लॉन्च केलेला आहे इनिशिएटिव्ह, ज्याच्यामुळे स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स आणि DCCBsचे जेवढे पण जी प्रोसेस आहे म्हणजे शेतकऱ्याला जे लोन मिळवण्याची जी प्रोसेस आहे ती फुली डिजिटाईज एंड टू एंड डिजिटाईज करण्यात आलेली आहे. आणि मला हे सांगताना फारच हर्षाचा विषय आहे की आपल्या राज्यात गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकनी ह्याचा पुढाकार घेतलेला आहे आणि यांनी सगळ्या फॉर्मॅलिटीज त्याच्यात पूर्ण केलेल्या आहेत आणि ऑनबोर्डिंग पण ह्याची सुरू झालेली आहे. तर मला असं वाटतं की लवकरच मे बी 1-2 महिन्यामध्ये ह्यांचे जेवढे पण KCC लोन अकाउंट्स असतील ते सगळे डिजिटाईज होऊन जातील. आमचे गोवा राज्य सहकारी बँकेचे चेअरमॅन श्री पांडुरंग कुट्टीकर, तांकां म्हाजो क्वेश्चन आसा, म्हणल्यार प्रश्न आसा तो म्हणल्यार आज गोवा राज्य सहकारी जे बँक आसा हे सगल्यो ज्यो स्किमी अथवा बाकीचे कितें हें आसात त्यो चॅलेंजीस फेस करपा खातीर आनी फुडल्यो ज्यो ऑपॉर्च्युनिटीज आसात त्यो घेवपाचे खातीर त्यो ऑपॉर्च्युनिटीज तुमी किती स्टेप्स घेतलेले आसात? गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेक वेगवेगळे ज्यो सर्वीस प्रोवायड म्हणजे स्पेशली KCC आसतले, काम दिनी स्कीम आसतली आमची, फिशरीसां खातीर KCC आसा, आमचे सुनिधी स्कीम आसा, सूर्यघर योजना आसा, ह्यो सगळ्यो आमच्या हावजींग स्कीम आसा, पर्सनल लोन स्कीम आसा, ह्यो आमी सगळ्यांक प्रोवायड करीत आसा. आतां प्रश्न हा चॅलेंजीस, खरोच चॅलेंजीस आसा. चॅलेंजीस हेजेर ओवरकम करतलें जाल्यार आमकां डिजिटलायजेशन जें आसा आमकां जें जाय आमकां तें फूल फ्लेज करूंक जाय. ज्या प्रमाणे देशाचे आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आनी सहकार मंत्री आमचे अमित शाहजी, तेज्या वांगडाच आमचे गोंय राज्याचे मानाधीक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, हांकां एक विकसीत भारत करपाचो 2047 आनी आमच्या मुख्यमंत्र्याक करपाचो विकसीत गोवा 2037. हे जो करतलो जाल्यार ह्या क्षेत्रांत बऱ्याच प्रकारची पारदर्शकता जर येतली जाल्यार आमकां हेजेर खुबशें काम करूंक जाय. आनी हें जर काम करतलो जाल्यार आमकां हें सगळें डिजिटलायजेशन करूंक जाय. हें करतलो जाल्यार आमकां तेज्या खातीर बरेंच तेका कॉस्टींग आसा. फाटले आमचो जो बोर्ड आसलो, आमचे चेअरमॅन आसले, बाकी फूल आमी बोर्डा वांगडा आसले, हेज्या खातीर आमी तशें हें जें सिस्टम जी आसा CBS ती सगळ्या पर्यंत पावोवपा खातीर 1 कोटीचें प्रोविजन केल्लें आसा. पयरूच आमची मुख्यमंत्र्यान मिटींग जाल्या. मुख्यमंत्र्यान आमकां सांगलां की हेज्या खातीर जो मॅक्झिमम खर्च लागता हें करपाक, जेणे करून आयज गोंयांत जे फ्रॉड जाता, कितलीशीच लोकांचे पयशे गरीब लोकांचे कोण रिटायरमेंट लोक आसता तेंचे पयशे बुडटा, ते पयशे बुडचे न्हय म्हणून सगळ्यांक सिस्टम सगळें थ्रू सिस्टम सगळें करचें म्हणून ही सिस्टम सगळ्यांक विथ लो कॉस्ट सगळ्या आमच्या रुरल एरिया पर्यंत ही सिस्टम पावची म्हणून मुख्यमंत्र्यान आमकां आश्वासन दिल्लें आहा की मॅक्झिमम खर्च जो आहा तो आमी तुमकां प्रोवायड करतले, पूण जेणे करून तुमी सगळें तेजेर स्टडी करा. आमी ऑलरेडी रजिस्ट्राक लेटर बरयल्लें आसा की तुमी सगळें आमकां सोसायटीचे डिटेल्स दिया. डिटेल्स दिल्या नंतर तांकां बाबा कशें सगळ्यांक शक्य जावचें ना, बट तांची कॅपेसिटी कितली आसा सगळें पळोवन आनी विथीन 6 मंथ आमकां हें सगळें करूंक जाय आमकां. म्हणून त्या खातीर हो जो प्रोग्राम आसा आनी विथ द सरकाराच्या हेल्पान आमी हें करतले. हेज्या वांगडा तुमकां आनी एक सांगता की हालींच आमचे दिव्यांग जे आसा आमचे सगळे भाव आसा आमच्या गोंय राज्यांतले, तांकां स्पेशल एक कमी इंटरेस्ट रेट ऑफ 4% इंटरेस्ट रेटीन तेंचे स्वताचे वगैरे घर बांदपाक म्हण, स्वताचो वेवसाय करपाक म्हण तांकां लोनिंग करपाचें आमचें जें
नॅशनल दिव्यांग फायनान्स कॉर्पोरेशन आसा तेंच्या वांगडा आमचो एग्रीमेंट जाल्लो आसा जेणे करून आमच्या गोंय राज्यांतले जे दिव्यांग आहात तांकांय बी एक खंय तरी एक ऑपॉर्च्युनिटी मेळटली फुडें येवपाक कळ्ळें. आनी ह्या ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांनी जर फायदो घेवचो अशें हांव सगळ्या गोमंतकांतल्या सगळ्या आमच्या लोकां कडेन मागता. आनी एक सांगता, सूर्यघर योजना आसा तेजेर जेन्ना अध्यक्ष म्हणून चार्ज घेतलो हांव सगळ्या स्किमीचो रिव्यू घेत आसलो. आतां तांकां 2 दीस पयलींच तांकां सांगलां की सूर्यघर योजनेचेर म्हाका प्रत्येक ब्रँचीन 5-5 स्कीम सूर्यघर योजना तुमी करूंक जाय तुका. आनी तांकां सगळ्यांक टार्गेटूच दिल्लो आसा की सूर्यघर योजना ही बऱ्यांतली बरी आनी इट इज वन ऑफ द बिजनेस पार्ट म्हणून आमी खंयच्याच एकाच सॅक्टराचेर अवलंबून रावंक शकना. म्हणून त्या खातीर तेंय तांकां तसो टार्गेट दिल्लो आसा आमी. आनी त्या हितून त्या सगळ्या हितून तेजें काम चालू आसा. आनी म्हाका इतकी खात्री आसा की आमचे जे पूर्ण आमच्या बँकेचो स्टाफ आहा तो बरो कॉम्पिटिटीव आसा कळ्ळें तुका. आनी ते जो टार्गेट दिल्लो तो टार्गेट करतले. आनी जेणे करून आमी सगळ्यांक आमच्या एजीएमाक एक सांगलेलें आसा की आमी ह्या वर्सा 10% ग्रोथ दितले म्हणून. आमकां हें सगळें करपाक हेज्या फाटल्यान बॅकींग जर आमकां कोणाचें आसता आमकां नाबार्डचें बॅकींग आसता. जेन्ना आमकां कसली गरज पडटा कसली टॅक्नोलॉजी खंयच्या न्यू इनोवेटीव आयडियाची तेन्ना ट्रेनींग प्रोग्राम आतां फाल्यां एक सायबर सिक्युरिटीचेर नाबार्डान आमच्या मॅनेजरा खातीर प्रोग्राम दवरलेलो आसा. अशे वेगवेगळे प्रोग्राम आमकां नाबार्ड दीत आसता. आत्तां सरान म्हटलें रिफायनान्स कितलींशींच वर्सां बँक लॉसान आसली हालीं 2021 आमकां रिफायनान्स जावंक सुरू जालें. हें कित्याक खातीर जालें? हें सगळ्यांनी बरें काम केलें. पूर्ण सगळ्यांनी आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हण आदले आमचे माजी CM मनोहरभाई पर्रीकर हेंच्यांनी जेन्ना बँक सकयली तेन्ना पूर्ण लक्ष घातलें आनी ही बँक एक आतां आमच्या हांगा चॅरमॅनू आसा माजी आमच्या तेंच्यांनी एक रोड मॅप ठरयलो की 2012 ते बसले आनी 2021 पर्यंत ही बँक 250 कोटी लॉस जाल्लें. ते सगळे लॉस वायप आवट जालें. हेज्या खातीर पूर्ण प्रामाणीकपणे हें काम करता म्हणून शक्य जाता. म्हणून म्हाका त्या बळाचेर म्हाका इतकें खबर आसा इतके आत्मविश्वास आसा की आमी सगळे जाण सगळे हातीक हात घालून फुडें वतले आनी जे आमकां टार्गेट अचीव करूंक जाय तो आमी टार्गेट अचीव करतले. कित्याक तुमी ऑलरेडीच हे स्टेप्स घेतलेले आसा की ते सगळे ज्यो सोसायटी आसात गोंया भितर गोंय राज्या भितर ज्यो सोसायटी आसात त्यो सगळी सोसायटीक डिजिटलायजेशन हेजेर हाडपाच्यो सिस्टमां हाडपाच्यो आनी तांकां सगळी सिस्टम प्रोवायड करपाची. तातूंत भितर सगळे तरेचे बॅलन्स शीट अथवा हे सगळे येतले त्या प्रमाणे तांचे सगळो सेटअप आसतलो. आनी हातूंत भितर जो रजिस्ट्रार हाका कंट्रोल करपाक कितें जाय ते कशे पद्दतीन तुमी तांकां दितले. जेन्ना डिजिटलायजेशन जाता जो सगळो रिकॉर्ड्स आसा तो आमचे कडेन मेंटेन जातलो. जेन्ना रजिस्टराक कितें समज क्वेरी इन्क्वायरी करची आसतात ते आमकां सांगतले आमी तांकां तो रिकॉर्ड तांकां काडून दितलो. तो रिकॉर्ड पयलीं तांकां कळटलें तांकां बाबा खंय कितें चललां आनी त्यान पयलीं तेजेर तेंचे आतां फुडें तेंचे मॅकॅनिझम चलना की तेजेर फुडें कंट्रोल कसो दवरचो. आनी जेन्ना हें फुल्ली कॉम्प्युटरायज जातलें त्या टायमाचेर इट इज ऑटो मोडार वयतलें तें फूल कंट्रोल करपाक. हो टॅक्नॉलॉजी पार्ट जालो. हय. आतां ज्यो भारत सरकाराच्यो स्किमी आसात गोवा सरकाराच्यो स्किमी आसात त्यो स्किमी डायरेक्ट बेनिफीट स्किमी ज्यो आसात सगळ्यो त्यो चॅनलायज करपा खातीर तुमचो प्रोग्राम फुडें कितें आसा? आतां जितक्यो आमचे सगळ्यो स्किम्स आसा पळय न्हू ते आमच्या ग्रासरूट लेवलाचेर सगळ्याक पावल्ल्यो आसा. आनी कितें समज सपोर्ट जाय जाल्यार आमी तेंय करपाक तयार आसा. कारण आतां फक्त म्हाका तुमकां सांगलें की सूर्यघर योजनेचेर कांय जावंक नासलें पूण तेजेरूय आमी आतां काम स्टार्ट केलां. बाकी सगळ्यो ज्यो आमचे स्टेट गव्हर्मेंट स्किमी आसा एग्रिकल्चर डिपार्टमेंट आसतलें वेटनरी डिपार्टमेंट आसतलें डेरी आसतलें फिशरीज आसतल्यो. फिशरीज मातशें फाटीं आसा आमकां पूण ह्या सगळ्या हेजेर काम चालू आसा आनी तेजे इनिशिएटीव चालू आसा आनी ते फुडें बऱ्या प्रकारे फुडें वयतलें. आनी फुडें वचून हें डिजिटलायजेशन जाले नंतर जो गांवांतलो ग्रास रूट लेवलावेलो जो लास्ट मनीस आसा तांचे पर्यंत ज्यो स्किमी आसात त्यो पावोवपाचे आनी कितें तजवीज आसा तुमचे कडेन? हय, बरो प्रश्न केलो म्हाका बरें दिसलें की विथ द हेल्प ऑफ नाबार्ड आमकां 2 ATM व्हॅन दिल्ले आसा. आमच्या 70 असल्या गांवांत काणकोण असल्या गांवांत थंयसर लोकांक गांवांतसून बँकेन काणकोणा येवचें पडटलें.
पूण आमची ती ATM व्हॅन थंय तेंच्या गांवांत पंचायतींत वयता आनी ते आमच्या DSS आसतले म्हणजे आमच्या गृह आसतले ज्यो ज्यो स्किमी तेंच्यो आसा जाणट्यांची DSS स्कीम आहा पळय ते तांकां ते पयशे वचून थंय त्या फिल्डार वचून डायरेक्ट थंय तांकां पेमेंट करता आनी एक बऱ्या प्रकारची आमकां नाबार्डान हेल्प केला आनी लोकांक तेजो खरोच खूब समाधान जाता कारण इतक्या पयसून काणकोणच्या खोतीगांवसून जर काणकोण येता जाल्यार कितले पयस तुमकां खबर आसा पेडण्यार तीच परिस्थिती आसा मागीर 70 तशेंच जे सामके पयस गांवां तांकां तीच परिस्थिती आहा तांकां हे जे दोनी आमचे नॉर्थ आनी सावथ हे दोनी जे आमचे ATM व्हॅन आसा तेजो बऱ्यांतलो बरो फायदो जाल्लो आसा आनी जेन्ना जेन्ना कसली आमकां गरज पडटा न्यू तेन्ना आमी नाबार्डा कडेन मुद्दम चवकशी करता आनी समज पॉसिबल जाता जाल्यार ते आमकां बऱ्या प्रकारचो सपोर्टूय करता. हातूंत भितर पयले भशेन नाबार्ड तशेंच गोवा राज्य सहकारी बँक आनी सगळ्यांत म्हत्वाचो म्हणल्यार हांगा घटक जो आसा तो कॉपरेटीव डिपार्टमेंट हांचे भितर लागून हे गोंय राज्यांत विकास जाता आनी तें विकास करपाचें जें काम आसा तें काम आज सगळ्या समिस्त जे हांगा जमिल्ले कडेन आसात आयिल्ले कडेन आसात तांचे कडच्यान जाता आनी अशेंच गोंय राज्याची फुडली उदरगत जावची आनी गोंय राज्य एक बरें राज्य सगळ्या भारत देशां भितर अशें जावचें आनी शेतकऱ्यांची उन्नती जावची. शेतकरी जो आसा तो शेतकरी खंय तरी तांचें राहणीमान आसा शेतकरीच न्ही शेतकी करना तो सुद्दां तांचें राहणीमान सुदारतलें कशें आनी तें कशें पर्यंत केन्ना पर्यंत सुदारतलें हाजेर तुमी नदर घालपाक शकतात. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन जी नवीन मिनिस्ट्री फॉर्म झाली त्याच्यामुळे जे आपले कॉपरेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये जे सुधारणा आता होत आहेत आणि हे जे सहकार क्षेत्राच्या मार्फत जे आपली ज्याला म्हणतात अंतिम पंक्ती जे म्हणतात ना ज्याला हिंदीत म्हणतात की तिथपर्यंत आपली पोच असते या सहकारी सोसायटीजची पोच बिलकुल शेवटपर्यंत असते आणि सुदूर गावांमध्ये असते. तर जेवढ्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या जेवढ्या पण योजना आहेत त्या सहकारिता क्षेत्राच्या मार्फत सगळं इम्प्लिमेंट होतील ही असा माझा विश्वास आहे. त्याचप्रमाणे आता भारत सरकारने चा नेम आहे की जी 2047 पर्यंत अमृतकाल ह्या अमृतकालापर्यंत जी भारताची जी इकॉनॉमी आहे ती $30 ट्रिलियन कशी होणार ह्याचे आणि ती करायला पाहिजे हा सर्वांना हे दिलेला आहे. त्याच्यावर आम्ही काय बोलू शकतो. बघा सहकारिता जे आपण माननीय पंतप्रधानांचा आणि त्यांचा जो स्वप्न आहे हा आणि जो आपला विकसित भारतची संकल्पना आहे आणि किंवा आपल्या गोव्यामध्ये पण विकसित गोव्याची जी संकल्पना आहे याच्यामध्ये माझा हे विश्वास आहे की सहकारिता क्षेत्र एक फारच महत्त्वपूर्ण भाग घेणार आहे याच्यात. आणि म्हणूनच जे आपले रोडमॅप आपण तयार केलेले आता एक उदाहरणार्थ आपल्या गोवा राज्याने एक नवीन अमृतकाल ॲग्रिकल्चर पॉलिसी आत्ता थोड्या दिवसांपूर्वी रिलीज केली. तसेच जे नवीन पॉलिसीज जे गव्हर्नमेंट ऑफ गोवा सरकार बनवत आहे आणि रिलीज करत आहे त्याच्यामध्ये त्या विजनमध्ये नॉट ओन्ली विजनमध्ये ते इम्प्लिमेंटेशनचे स्टेप्स पण दिलेले आहेत की काय इम्प्लिमेंट करायचं आहे कसं इम्प्लिमेंट करायचं आहे आणि ते त्याच्यात निहित आहेत. आणि त्याच्यामध्ये सहकार क्षेत्राचं फारच महत्त्वपूर्ण भूमिका अवश्यच राहील आहे कारण की जी पोच आपल्या सहकार क्षेत्राची आहे ती कोणत्याही दुसऱ्या क्षेत्राची नाही आहे. आणि म्हणूनच जे आपल्या सहकार क्षेत्राला सबळ बनवायसाठी जे आपले प्रयत्न चाललेले आहेत त्यांची टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन चाललेलं आहे त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की बरंचसं काम त्याच्यात चांगलं होईल. आता आम्ही समप करण्यासाठी करपा खातीर म्हाका दिसता की नाबार्ड सहकार खातें गोवा स्टेट कॉपरेटीव बँक आणि फिशरीज डिपार्टमेंट एग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि एनिमल हजबंड्री
ह्या सगळ्या खात्यांचो हांगा सगळ्यांचो एकवट आसपाक जाय की गोंय राज्य मुखार व्हरपाक शेतकी हातूंत आनी तसोच ह्या शेतकी हातूंत भितर विकास करपा खातीर हांचे सगळ्यांचें सहकार्य लागतलें आनी हांव म्हणटा की सगळ्यांचें आमचें सहकार्यान हें गोंय राज्य मुखार अमृत काल गोंयचो 2037 म्हणून आमच्या माननीय मुख्यमंत्र्यान थारायल्ले कडेन आसा तें सपन आमी साकार करतले. तशेंच भारत सरकाराचें आमचे माननीय पंतप्रधान श्री मोदीजी हांचें सपन आसा आनी आमचे सहकार मंत्री इंडियाचे अमित शाहजी माननीय अमित शाहजी की आमी अमृत काळां भितर आमची जी इकॉनॉमी आसा ती इकॉनॉमी $30 ट्रिलियन आमी करतले. म्हाका दिसता की आमच्या सगळ्यांच्या सहभागान आमी अशे आमच्या देशाचो तसोच गोंय राज्याचो आमी विकास करतले आनी अमृत काल हो आमकां आमी एकाने आसतले पूण अमृत काल हो आमी बरे तरेन पळयतले अशें दिसता म्हाका. आनी सगळ्या जे आज आमी आख्खे भारत देश आज 3री दर्जाचे आयिल्ले कडेन आसा इकॉनॉमी भितर आनी आमी खंय तरी जगाचेर 1 नंबराचेर जें वचपाचें सपन आसा तें 2047 पर्यंत साकार जातलें. ह्या आजच्या कार्यक्रमाक तुमी सगळे ह्या दूरदर्शन स्टुडियोक येवन सगळी जी सहकार क्षेत्रांक जी म्हायती जाय ती म्हायती तुमी मानिस्तांनी हांगा दिली त्या खातीर तुमकां हांव देव बरें करें म्हणटा. आनी तशेंच हो कार्यक्रम सोंपलो म्हणून जाहीर करता. जय हिंद, जय सहकार, जय गोवा.